सरकारी यंत्रणा जशी म्हणावी तशी कार्यरत नाही। जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील, त्यांच्या दालनामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या मोठ्या बैठका घेण्याचे फोटो वृत्तपत्रामध्ये आपण पाहतो, परंतु वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या आज रात्री 2:30 वाजल्यापासून आम्ही जागे आहोत आणि या सर्व ज्या माणसं या ठिकाणी अडकलेली आहेत त्यांना लवकर कसं जाता येईल यासाठी मशिनरी उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न करतोय, परंतु हायवेचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या मशिनरी उपलब्ध नाहीत। त्यांची डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन ही देखील फेल आहे आणि म्हणून ही अवस्था आहे। पुण्यातून आम्ही रत्नागिरी लांज्याकडे जाणारे आहोत। 14 प्रवासी आमच्या गाडीमध्ये आहेत। साधारणतः आम्ही या ठिकाणी 3 वाजता आमची गाडी आलेली आहे आणि तेव्हापासून इथं सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत। गावकऱ्यांकडून अशी माहिती मिळते की रात्री 2च्या दरम्यान हा प्रकार झाला। इथली दरड पूर्ण रस्त्यावर कोसळलेली आहे आणि एवढी प्रचंड प्रमाणामधला हा डोंगर की त्या तडेपासून पुढच्या रस्ता क्रॉस करून रस्त्याच्या पलीकडच्या घरांना देखील त्याने उद्ध्वस्त केलेला आहे।